प्रायव्हेट स्कुलान शिकपाच्या खातीर आवय बापूय म्हयन्याक 10,000 ते 25,000 रुपया म्हयन्याक खर्च करतात, रायट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू युनिव्हर्सिटी पास आउट जाय पर्यंत. आणि 25,000 म्हयन्याक म्हणल्यार मागीर तुवें 15,000ची सॅलरी घेवन जॉब घेवपाचें. पर मंथ 20,000 to 25,000 जर एक आवय बापूय आपल्या भुरग्याक शिकोवंक काडटा जाल्यार तुमी इमॅजिन करा 20 वर्सां इतले एक्सपेंडिचर काडून त्या भुरग्यान नाल्यार चेडवान 15,000चो जॉब घेवपाचो. कशें बॅलन्स कसो जातलो? ह्या खातीर आमचे भुरगे सगळे भायर वयता. एका सायडीक आतां शेकथॉन म्हणून जे मेन्शन केले, हांगा येवन तुमी काम करा म्हणटात. जर प्रायम मिनिस्टर सांगता भोंवो नाका जाल्यार आमी कित्याक इन्वायट करता लोकांक हांगा येवपाक, ट्रॅव्हल करून हांगा येवपाक आनी आमच्या इन्फ्रास्ट्रक्चराचेर बर्डन घालपाक? हेच आमकां कळोंक ना. हे जे भायले भुरगे आसा जे येवन हांगा वर्क फ्रॉम होम शेकार बसून करतले, दे डोंट जनरेट एनी इनकम फॉर आवर स्टेट. ते काम करता कंप्युटराचेर जावं रिमोट लोकेशना वयरसून आनी सॅलरी तेंची वयता तेंच्या घरा कडेन. जाल्यार आमी असले कित्याक प्रमोट करता? आमी डेव्हलप करपाक जाय अशें सिस्टम जितून आमच्या भुरग्यांक जे पास आउट जाता तेंकां कितें तरी ऑपॉर्च्युनिटी दिवपाक. लास्ट 10 वर्सांत एक ऑपॉर्च्युनिटी एज्युकेटेड अनएम्प्लॉयड युथाक आमच्या गोंयच्या भितर मॅन्युफॅक्चरिंगान, आयटीन, सर्व्हिस प्रोवायडींग जावं स्टार्टअप्स कितूनच आमच्या गव्हर्मेंटान ऑपॉर्च्युनिटी दिवंक ना. आयज दुख्खाची गोष्ट म्हणजे जे न्यू बॉर्न भुरगे जाता पळय, इतलो कर्ज काडला आमच्या गव्हर्मेंटान की 11 लाख कर्ज स्टॅटिस्टिक्सा प्रमाणे. न्यू बॉर्न चाइल्ड इज बॉर्न विथ डेट ऑफ 11 lakhs the moment that the child is born. सो येताच जन्माक तकलेर लोन घेवन आणि मागीर लायफ बरें 15,000, 12,000, 15,000 सॅलरी हे करपाची. सगळे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आयज जशें विश्वजीत राणेन म्हटलां की 22,000 वेकन्सी आहा. हांव सांगूंक सोदतां की हेचेकून चड आसतली वेकन्सी, कित्याक आमचे गव्हर्मेंट इंट्रस्टूच ना हे वेकन्सी भरपाक. ताका कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर अनस्किल्ड आणि आपले कोण वोट बँक बीन आसा पळय तेंकां जॉबार घालपाची इच्छा चड आसा. हांव हे डायरेक्ट सांगूंक सोदतां कित्याक म्हापसा म्युनिसिपालिटीचो हांव कावन्सिलर. 205 ही सँक्शन स्ट्रेंथ आसा म्हापसा म्युनिसिपालिटीची एज पर ग्रेड ऑफ द म्युनिसिपालिटी. आयज 133 पोस्टूच भरलेले आसा. 67-70 पोस्ट वेकंट आसा. लास्ट 10 ते 12 वर्सां जाली. 10-12 वर्सां सिस्टमॅटिकली मुद्दाम हे पोस्ट लॅप्स जावन दिल्या. जे प्रमोट जाता लोक जावं रिटायर जाता, मुद्दाम तेंकां पोस्ट लॅप्स करून हे तेंच्या सिस्टमाचेर लायव्ह उरना. ही रिवायव पोस्ट करपाची स्टेप्स गव्हर्मेंट घेयना. म्हापशान 130 आमचे परमनंट लेबर आसा जे थोडे करून दर वर्सा रिटायर जाता. रिक्रुटमेंट हे लोक एज पर सर्व्हिस रूल्स घेना. 300-350 कॉन्ट्रॅक्ट लेबराचेर म्हापशान आयज हे आसा, कॉन्ट्रॅक्ट लेबर आसा. इवन तेंचे रेग्युलरायझेशन 10 वर्सां जाली गव्हर्मेंट करिना, तेंकां ऑब्झर्व करिना. तेंकां पेन्शन बेनिफिट्स गावना, तेंकां PF गावना, खंयचेच बेनिफिट जो. आणि हांव दुख्खाची गोष्ट म्हणजे हांवें चेअरपर्सनाक थोडे दीस पयलीं विचारले की हे 67 पोस्ट 70 पोस्ट जे आसा ते केन्ना जातले काय म्हणून. 5 वर्सां हांव हो इशू म्हापशान काडटा, सदांच सांगता की जातले म्हणून. ती म्हाका म्हणटा की आपूण आतां हेड क्लार्क कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर घेता. हेड क्लार्क एका इन्स्टिट्यूशनाचे सगळ्यांत हायस्ट लेवलचो ऑफिसर आसता जो फूल स्टाफाक मॅनेज करता. एवरेज सॅलरी म्युनिसिपालिटीन 50,000 ते 70,000 आसा आणि हेड क्लार्क ती 15,000 घेवंक सोदता. हे आमचे इलेक्टेड क्लास. हांकां खबर ना की प्रमोशन जावंक जाय म्हणून. आमच्या चेअरपर्सनाक खबर ना की प्रमोशनान वयर हेड क्लार्क बसोवंक जाय. ती रावल्या, आतां सपली न्हू टर्म, इलेक्शन फुडें धुकल्ले. एडमिनिस्ट्रेटर कितें जाय ते पळयतलो. असले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सगळे कडेन भरले आणि हे सगळे 20 वर्सां जाली म्हापशान BJP आसा. सेम सिच्युएशन चल्लें. सो समजून घेवपाक जाय की आमचे भुरगे भायर कित्याक वयता, आमकां हांगा पे कित्याक. कितें इन्फ्रास्ट्रक्चर सेटअपूच करूंक ना गव्हर्मेंटान. आणि जर अशेंच फुडें चल्लें जाल्यार आनीक आमचे ब्रेन ड्रेन आनी भुरगे हांगासून भायर वयतले. सो हे स्टॉप जावपाक जाय म्हणून मातशें जी म्हाका दिसता एक टायमाक काँग्रेस गव्हर्मेंटान स्कीम काडलेली 1 गव्हर्मेंट जॉब पर होम.
आणि ती अडॉप्ट मागीर राजीव गांधीन केल्ली. ती गोवा गव्हर्मेंटाची एक स्कीम आसली. ती स्कीम सोडून हे सगळे 10वी आणि 12वीचे भुरगे फक्त अमकेच कॅटेगरीच्या कामाक लावपाचें काम आमचे गव्हर्मेंट करता. हे बंद जावपाक जाय. अनएम्प्लॉयड एज्युकेटेड यूथ जे आमचे आहा त्यांच्या खातीर स्किमी काडा, कितें तरी इन्सेंटीव दिया गोंयांत रावपाक. एकदा ते भुरगे भायर गेले आणि थंयसरली लायफ, जी क्वॉलिटी ऑफ लायफ घेतली न्हू, त्याच्या मागीर भुरगे हांगा परत येना. NRI जाता उरता, त्यांचे सगळे इन्कम थंय वयता, एक टॅक्स हांगा भरिना, येवन फक्त वर्साक कंप्लेन करपाचे रस्ते खराब आणि हे खराब म्हणून. सो हांव मागता गव्हर्मेंटा कडेन की असल्यो नाका स्किमी बंद करा आणि फोकस ऑन जनरेटिंग गुड जॉब्स फॉर गोवन यूथ. कित्याक हेजे शिवाय आमचे भुरगे हांगा उरचे ना आणि वेस्ट जाता आमचे सगळे जे लिटरसी हाय आसा ती गोंयांत. सगळे 677 crores इव्हेंटाचेर खर्च केले. मोठ्या प्रमाणात करप्शन चल्लेलें आसा, वयता थंय लूट चल्ली. हे पयशे सरकारांतल्या कोणाच्या बळसान वयता? पयस कोणातले बळसान वता. सरकार कोण चलयता ताचे बळसान वतले, न्याय म्हणटा बळसान वतले. आपापले पयशे भायर सरचे ना. भागीदार कोण आसा हितून? भागीदार सरकारान सगळे भागीदार, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅबिनेट. भागीदार सगळेच आहा. खा तें तांचें खा तें. आणि इनाफ इज इनाफ मोमेंटान एक तुमच्याकडे अपील केलं की पार्टीने सहभागी जाऊ शकते. जस्टिस फेर्दिन रिबेलोन जो इनाफ इज इनाफ मुवमेंट चालू केला आणि गोयचे वेगवेगळे विषय घेऊन तांच्यांनी तो 10 पॉयंट डिमांड केला. तो इनाफ इज इनाफ मुवमेंटाक आमचो पार्टीचो कंप्लीट पाठिंबो आसतलो.